सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावरती दुपारच्या सत्रामध्ये गुजरात राज्यात भीषण असा अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये जवळपास 7 लोकांचा मृत्यू जे आहे ते झालेला आहे. सुरतवरून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या आणि जामनेरच्या दिशेवरून सुरतकडे जाणाऱ्या अशा या 2 बस होत्या. त्या दोघी बसेसमध्ये भीषण असा अपघात झाला. या अपघातामध्ये जामनेर सुरत बसच्या भीषण असं आग जी आहे ती लागली होती. यामध्ये जवळपास 7 लोकांचा मृत्यू जो आहे तो झालेला. तर यापैकी एका व्यक्तीची ओळख जी आहे ती पटलेली, तर 7 लोकांची ओळख जी आहे ती अजूनही पटलेली नाही. या सर्व जे मृत्युमुखी पडलेले यांच्यावाला पोस्टमॉर्टम जे आहे ते करण्यात आलेले आहे आणि जे डॉक्टर जे आहेत ते या बारडोलीचे या शासकीय रुग्णालयात ते आपल्या सोबत नेमकं कशा पद्धतीने या सगळ्या रुग्णांवरती उपचार जे आहे ते केला गेलेला आहे. सर क्या बताओगे आप, किस तरह से उपचार जो है वो किया जा रहा है और कितने लोगों की डेथ हो चुकी है? इधर वो लोग 7 डेड बॉडी लेके आए थे। उसमें से एक का आइडेंटिफिकेशन हो गया है, दूसरे 7 का नहीं हुआ, दूसरे 6 का नहीं हुआ। और जो दूसरे 26 लोग इधर लेके आए थे उनको हमने इधर से जो प्राइमरी ट्रीटमेंट रहता है वो दिया है। फिर दूसरे जो ऑर्थोपेडिक डॉक्टर के लिए सूरत सिविल भेजा है। अभी टोटल कितने लोग हैं यहाँ पे? इधर अभी कोई एडमिट नहीं है। और जो लोगों की डेथ हुई थी उनकी वाली जो पहचान जो है वो होने रही थी वो किस तरह से कर रहे हैं आप? वो उनका डीएनए सैंपल लिया है जो डेड बॉडीज में से। और अभी जो रिलेटिव्स आएंगे, जो जो नहीं मिले हैं लोग, उनके रिलेटिव्स आएंगे, उनका हम ब्लड सैंपल लेंगे और उनका ब्लड सैंपल और वो जो डेड बॉडीज का ब्लड सैंपल है उनसे डीएनए मैच करेंगे। निश्चितच मृत्युमुखी पडलेले त्यांचीवाली ओळख पटवण्याचे काम जे आहे ते या रुग्णालयाच्या माध्यमातून केले जात आहे. त्यांचे डीएनए टेस्ट जी आहे ती तपासणी केली जाणार आहे. त्याचे जे काही नमुने जे आहेत ते सुरतच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांचे आणि त्यांचे डीएनए टेस्ट केल्यानंतर त्यांची ओळख जी आहे ती खऱ्या अर्थानं पटणार आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही9 मराठी, बारडोली, गुजरात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.